त्या कावळ्याला विचारतात, अरे कावळ्या, पहिलं तो के काऊ कोकता है, शकून गे माये सांगता हे. हो, त्याला सांगतात, बाबा दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, सत्य सांगे गोटी विठू येईल काही, सांग तुझे पाय सोन्यान मडवतो. महाराज ते कावळा काही कावळा म्हणजे मेलेल्या जनावरांचे महाराज कातडे काढणारा, जिथं जखम दिसली तिथं टोचा मारणारा हा कावळ्याचा अधिकार. पण त्याला हात जोडून महाराज विनंती करतायत, ज्ञानी यांचे गुरु ज्ञानोबाराय, सांग बाबा जिज्ञासा. आमच्या तुकोबरायांना जिज्ञासा लागली. हो, आणि तुकोबरायंत सांगा संत महात्मे माझा उद्धार कधी होईल, काय केल्याने होईल. नाथ महाराज म्हणतात, हो पुसावेती हेची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील काय, काय लाज राखी रही. अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. एखादी जिज्ञासा निर्माण झाली तर ती जिज्ञासा माणसाला शांत बसू देत नाही. तसं नारदीच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. देवा सांगा ना. नाही, तो जन्मलेलं बाळ सांगेल नक्की, तुम्ही जा. अहो देवा, त्याला 12वी आताच झाली, त्याची 12 दिवस आता झाली, आणि 13व्या दिवशी गेलो त्याचा 13वा झाला तर राजा माझा 14वा करल, कारण की ब्रह्मचर्याचा 14वा असतो. हो, नारदजी अविवाहित आहेत, ब्रह्मचारी आहेत ओरिजिनल. देवा असं काय करत नाही म्हणजे एकदा जात विश्वास आहे ना. अहो विश्वास आहे म्हणून तर तुमच्याकडे आलो. जा जाणून घ्यायचं असेल तर जा. नारदजी गेले पण आता घाबरतच गेले. मी कशासाठी सांगतो, चक्कार सांगतो. संतांचा महिमा, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, हे मात्र मुद्दा लक्षात ठेवा. नारदजी गेले घाबरत घाबरत, आणि राजाने पाहिलं देवर्षी नारद आले. अहो सर्वत्र त्रैलोक्यात ज्याची पूजा आहे, देव दानव मानव सगळ्यांचे गुरु. महाराज एवढा आनंद झाला. या म्हटले, घाली संतासी आसने पूजा करी, काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिते ती पुरवी. आणि लगेच आसन टाकलं, पूजा केली, बसाय दिलं, आणि लगेच राजा आणि राणी स्वतः स्वयंपाक करू लागली. नारदीच्या मांडीवर आणून बाळ ठेवलं. नारदजी, अहो तुमच्या संतांच्या कृपा आशीर्वादाने बाळ झालं, मग तारपणात पुन्हा आशीर्वाद द्या. नारदजी म्हटले, आशीर्वाद देतो, पण हे जगल का नाही माझ्या आशीर्वादाने, मला जरा चिंता वाटू लागली. नारदजीने इकडं तिकडं पाहिलं. राजा राणी स्वतः स्वयंपाक करू लागले. संतांना जीव घालण्यासाठी नौकर चाकरा कोण नाही. त्या राजा राणीचा भाव, बाळ मांडीवर आलेला आहे. अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे, पण आतापर्यंत ज्याला संतांचा महिमा विचारला ते सांगायला उरलं नाही. इकडं तिकडं पाहिलं नारदजीने, हळूच विचारलं, बाबा बाळा, तुला संतांचा महिमा असा सापण मारू नको. इकडं तिकडं पाहिलं, मरतं का काय, ते बाळ लागलं ना हसायला. आणखी हसायला लागले. काय झालं, कोण हसत आहे पाहता, ते मांडीवरचं बाळ हसत आहे. अरे काय झालं आता. अहो नारदजी, ते बाळ लागलं बोलाय. तुम्ही म्हणतात, महाराज काय गप्पा मारता हो, आजचे कीर्तन करायचं अण्णाव काय कोरडे, काय कोरड्या गप्पा मारतात. ते आताशी म्हणले 12वा झाला आणि 13वा दिवस आहे त्याचा, आणि ते बोलू लागले. बोलवणारे एक संत आहे. भिंत कुठे चालवते का, पण चालवणारे ज्ञानोबा आहेत. रेडा कुठे बोलतो का, पण बोलवणारे ज्ञानोबा आहेत. तसं संत एक बोलवतात. अरे बाळा, अरे कधी सांगित का हसतो. म्हणे, अहो नारदजी, मी तुम्हाला कधी संतांचा महिमा सांगितलं कळाला नाही. अरे कधी सांगितलं नाही, तुझी माझी पहिल्यांदा भेट. बरं तुला जन्माला येऊन आता 13वा दिवस, आणि कधी सांगितलं लबाड बोलतो. अहो नाही हो नारदजी, तुम्हाला खरंच कधी सांगितलं संतांचा महिमा, तुम्हाला कळाला नाही. नाही म्हणजे नाही ना. अहो सांगितलं तर कळलं ना. अहो नारदजी, ते बाळ बोलायला लागलं, पहिल्या जन्मात मी सरड्या होतो गिरगिट, तुमचं दर्शन झालं, संतांचा महिमा तुम्ही मला विचारला, परिणामतः सरडा योनीतून माझी मुक्तता झाली, माझी ऊर्ध्वगती झाली. ऊर्ध्व म्हणजे वर आणि अध म्हणजे खाली. मी पोपट राग होत तोता झालो, उच्च योनी प्राप्त झाली. पुन्हा तिथं आले तुम्ही, पुन्हा संतांचा महिमा मला विचारला, पुन्हा तुमच्या संतांचं दर्शन झालं महान. त्याही योनीतून माझी मुक्तता झाली तुमच्या दर्शनाने. आणि असा ओ देव, दुर्लभ मनुष्य देह मला प्राप्त झालेला आहे. दुर्लभ हो मानुषो देहो देहिना क्षण भंगुरहा. मी तुमच्या दर्शनाचा महिमा नारदजी, अहो एवढा तुमच्या दर्शनाचा मला मनुष्य देह प्राप्त झाला. असं पण हे झाला दर्शनाचा महिमा. पण सांगणं संतांचा महिमा मी सांगू शकत नाही, पण तुमच्या दर्शनाचा महिमा मला मनुष्य जन्म मिळाला. मला नाही सांगता येणार, मग कोणाला सांगता येईल, ते संतांना सांगता येईल. विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य हे आहे,
जर संतांचा महिमा देवाला सांगता येत असता तर देवानी नारदीला चक्रा मारायला लावल्या असत्या का? नाही, देवाला सुद्धा संतांचा महिमा सांगता येत नाही. एवढा आगाध महान शब्दातीत संतांचा महिमा आहे. म्हणून एक संत तुकोबर या अभंगातून संतांच्या नामाचा महिमा सांगतात. कसा संतांचा महिमा सांगतात? जशा प्रकारे संतांनी देवाच्या नामाचा महिमा गायला तशाच प्रकारे संतांनी संतांच्याही नामाचा महिमा गायला. काय गायला संतांनी देवाच्या नामाचा महिमा? कोणत्याही संतांचा हरिपाठ घ्या, त्याच्यातून नामचिंतन नामचिंतनाची फलश्रुती सांगितली. बोला ज्ञानोबा काय सांगतात? हरिमुखे